नमस्कार. मी विशाल रांगणकर पुन्हा एकदा स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं या सेशनमध्ये. आज आपण आपल्या आयुष्यात जे काही नकारात्मक गोष्टी अनुभवलेल्या आहेत आयुष्याच्या सर्व स्तरावरती, त्याच्यातनं स्वतःला रिलीज कसं करायचं, त्याच्यापासून आपल्याला आयुष्यात हव्या त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी किंवा आपल्या आयुष्यात सहजता मिळवण्यासाठी, आपल्या आयुष्यातले गोल्स अचीव्ह करण्यासाठी, इच्छापूर्ती करण्यासाठी जी काही निगेटिव्हिटी आपल्याला आयुष्यात अडथळा क्रिएट करते आहे, त्याच्यावरती एका टेक्निकने आपण सोल्युशन्स मिळवणार आहोत. आणि ती इतकी प्रभावी टेक्निक आहे की त्या टेक्निकचा आज जर तुम्ही YouTubeवर अनेक व्हिडिओजद्वारे किंवा अनेक वेगवेगळ्या कोर्सद्वारे उल्लेख केला जातो. आणि ती टेक्निक आहे होओपोनोपोनो. होओपोनोपोनो ह्याच्याबद्दल सांगण्याचं मला जास्त वेगळी गरज नाही, कारण आज होओपोनोपोनो इतक्या प्रभावीपणे सगळ्या लोकांच्या आयुष्यात इम्पॅक्ट करते आहे. आणि त्याच्याद्वारे आज आपण आपल्या आयुष्यातली जी काही निगेटिव्हिटी आहे ती कशी दूर करायची हे समजून घेणार आहोत. बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात कुठल्या ना कुठल्या स्तरावरती प्रॉब्लेम्स आहेत. प्रत्येकाच्या आयुष्यात तो त्याचं सोल्युशन शोधतोय, परंतु त्याच्यामधली जी निगेटिव्हिटी आहे ती निगेटिव्हिटी एखाद्या एक्सपिरियन्सनी, त्याच्या आयुष्यात जो काही आघात झालेला आहे किंवा अन्य काही गोष्टी असतील त्याच्याद्वारे ती निगेटिव्हिटी त्याच्या आयुष्यात निर्माण झालेली आहे. मग या निगेटिव्हिटीला पहिलं आपण लिहून काढायचं आहे, कारण आपल्या विचारांना बैठक नसते. जसं मी अनेकदा सांगितलेलं आहे, ज्या वेळेला आपण लिहितो त्यावेळेला आपल्याला सबकॉन्शियसली कळतं की आपल्याला एक्झॅक्टली काय रिलीज करायचं. मग तुमच्या आयुष्यात असं जे काही भीतीदायक अनुभव असतील किंवा तुम्हाला ज्या गोष्टीवरती काही ऍक्शन्स घ्यायचे आहे किंवा एखाद्या गोष्टीचं सोल्युशन मिळवायचं आहे, परंतु त्याच्यातला कुठला नकारात्मक अडथळा तुम्हाला प्रॉब्लेम्स क्रिएट करतोय, मग तो एका व्यक्तीच्या स्वरूपात असेल, तो एका प्रसंगाच्या स्वरूपात असेल की जो आठवल्यावरती तुम्हाला खूप भीतीदायक अनुभव पुन्हा तुमच्या शरीराच्या प्रत्येक व्हायब्रेशन्स, प्रत्येक सेल्स मधनं क्रिएट होतोय आहे. अशी काय निगेटिव्हिटी आहे ज्याच्यामुळे तुम्ही आयुष्यात तुम्हाला जे अचीव्ह करायचं आहे त्याच्यावरती ऍक्शन्स घेण्यापासून तुम्ही स्वतःला अडवताय, ती गोष्ट तुम्हाला थांबवते. अशा अनेक प्रकारच्या निगेटिव्हिटी तुमच्या आयुष्यात असतील. त्याच्यातल्या ज्या सगळ्यात भीतीदायक आणि सगळ्यात तुम्हाला नकोशा वाटतात आहेत त्या आधी लिहून काढा एका कागदावरती. एकदा तुम्ही त्या कागदावरती लिहून काढल्यात, मग 0 to 10 मध्ये बघायचं आहे की त्या गोष्टी कुठल्या स्तरावरती आहे. कल्पना करायची आहे की 0 ते 10 आकड्यामध्ये ती गोष्ट मला कुठल्या स्तरावरती मला घाबरवते आहे, त्याचा नंबर काय आहे, त्याची पॉवर कुठल्या नंबरद्वारे एक्सप्रेस होते. मग 0 ते 10 मध्ये कोणाचं 10 येईल, कोणाचं 9 येईल, 8 येईल, 7 येईल, व्हॉट एव्हर. बघितलं. त्याच्यानंतर काय करायचं आहे, त्याच्यानंतर आपले दोन्ही हात आपल्या हृदयावरती ठेवायचे आहेत आणि बोलायचं आहे की या परिस्थितीला मी 100% जबाबदार आहे. आता ज्या वेळेला आपण हे म्हणतोय, बघा, एखादी गोष्ट, एव्हरी ऍक्शन इज इक्वल अँड अपोजिट टू रिॲक्शन. मग तुमच्या आयुष्यात जे काही घडतंय ना ते तुमच्या मानसिकतेमुळे असेल, तुमच्या वर्तमानातल्या काही जाणत्या अजाणतेपणे केलेल्या कर्मानुसार असेल, अनुवांशिकपणे आलेलं असेल किंवा गतजन्मातलं तुमच्या DNA मधनं ते ऍक्टिव्हेट झालेलं असेल, ज्याला कुंडली दशा म्हणतोय आपण, एखाद्या ग्रहाची खराब दशा म्हणतोय, किंवा
ज्याला आकाशिक रेकॉर्ड्स म्हणतोय किंवा पास्ट लाईफचे काही कर्माच म्हणतोय. सो त्यामुळे आपल्या आयुष्यात जे काही घडतंय त्याला कळत आणि नकळतपणे आपणच 100% जबाबदार असतो. त्यामुळे हृदयावरती हात ठेवून बोलायचं आहे की ह्या गोष्टीला 100% मी जबाबदार आहे. त्याच्यानंतर 2 दीर्घ श्वास घ्यायचे आहेत. त्यानंतर जी तुम्ही आयुष्यातली निगेटिव्हिटी लिहून काढलेली आहे, त्या निगेटिव्हिटीला तुमच्या डोळ्यासमोर कल्पनेत आणायचं आहे आणि त्याला ही 4 वाक्य बोलायची आहेत. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू अँड आय लव्ह यू. ही होओपोनोपोनोची 4 वाक्य आहेत. ही 4 वाक्य तुम्ही सुरुवातीला 11 वेळा बोलायची आहेत. त्याच्यानंतर तुम्ही जशी तुमची प्रॅक्टिस वाढत जाईल तसं ते 21 वेळा बोलायला सुरुवात करायची आहे आणि त्याच्यानंतर 108 वेळा याचं आवर्तन करायचंय. म्हणजे जसं आपण 108 वेळा मंत्र जप करतो तसं 108 वेळा होओपोनोपोनो बोलायचं आहे. आता होओपोनोपोनो बोलत असताना हात ठेवूनच बोलावं अशी काही जबरदस्ती नाही. श्वास घेताना हृदयावरती हात ठेवून 2 वेळा दीर्घ श्वास घ्यायचा आहे, डीप ब्रेथ, आणि त्याच्यानंतर 108 वेळा होओपोनोपोनो करायचा आहे. त्या समस्येला बघून जी तुम्ही आयुष्यात अनुभवलेली आहे आणि ज्याच्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात अडथळा वाटतो आहे, तुम्हाला सोल्युशन मिळवायचं आहे त्याच्यावरती, त्याला 108 वेळा होओपोनोपोनो घ्यायचं. ही गोष्ट करून झाल्यानंतर 108 वेळा होओपोनोपोनोचं आवर्तन झाल्यानंतर पुन्हा हृदयावरती हात ठेवायचे आहेत आणि स्वतःला बोलायचं आहे की आय फॉरगिव्ह माय सेल्फ, आय फॉरगिव्ह माय सेल्फ असं म्हणायचं आहे. ते एकदाच बोलायचं आहे. स्वतःलाही क्षमा करायची आहे आणि त्याच्यानंतर पुन्हा दीर्घ श्वास घ्यायचा आहे हृदयावरतीच हात ठेवून. आणि ज्या काही परिस्थिती 0 ते 10 वरती तुम्ही मोजल्या होत्या त्या किती लेवलला आलेले आहे ते बघायचं आहे. अशा प्रकारे रोज याची प्रॅक्टिस करायची आहे आणि रोज 0 ते 10 मध्ये तो प्रॉब्लेम किती वरती आलेला आहे ते बघायचं आहे. ज्या वेळेला तो पूर्ण शून्यावर येईल त्यावेळेला तुम्ही त्याच्यातनं पूर्णपणे रिलीज व्हाल. मग त्याच्यानंतर दुसरा प्रॉब्लेम घ्यायचा आहे. अशा प्रकारे एखादा मोठा प्रॉब्लेम असेल किंवा 2-3 जे महत्वाचे प्रॉब्लेम्स तुम्हाला वाटत असतील, जे तुम्हाला आयुष्यात खूप स्ट्रगल देतात आहेत, ज्याच्यामुळे तुम्हाला जे करायचं आहे ते तुम्हाला करता येत नाहीये, ज्याचं सोल्युशन काही केलं मिळत नाहीये, त्याच्यावरती ह्या प्रकारे प्रॅक्टिस करायला सुरुवात करायचंय. ते झिरोला आल्यानंतर दुसरे काही प्रॉब्लेम्स तुमच्या आयुष्यात बघा, प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम्सना काही मर्यादा नाहीये. कुठल्या ना कुठल्या स्तरावरती आरोग्य, नातेसंबंध, सक्सेस, ज्या काही स्तरावरती असे जर आपण बघायला गेलो तर असंख्य स्वरूपात आपल्याला काही ना काही अडथळे आयुष्यात निर्माण तर होतातच परिस्थितीनुसार. मग त्याचं सोल्युशन्स मिळवण्याचं इतकं सोपं आणि प्रभावी टेक्निक दुसरं नाहीये, जे आज मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे, याची प्रॅक्टिस करायची आहे आणि आपल्या प्रॉब्लेम्स मधनं मुक्तता मिळवायची आहे. सो प्रॅक्टिस करा आणि आपल्या प्रॉब्लेमचं सोल्युशन्स मिळवा. तोपर्यंत आज्ञा मागतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ नक्की आपल्या रिलेटिव्हजना, फ्रेंड्सना शेअर करा. जो प्रॉब्लेमचं सोल्युशन्स मिळवण्याच्या प्रयत्नात आहे त्याला हा व्हिडिओ पाठवा. आवडला असेल तर लाईक करा. कमेंट्समध्ये तुमचे रिप्लाय कळवा प्लीज, जेणेकरून मला आणखीन उत्स्फूर्तता मिळते नवीन नवीन गोष्टी तुम्हाला सांगायला, तुमच्या प्रॉब्लेमनुसार त्या तुमच्याशी शेअर करायला. तोपर्यंत
भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू. धन्यवाद.